आपण थोडी इन्फॉर्मेशन जाणून घेऊया गाडीबद्दल, जसं की अलॉय व्हील्स, फ्रंट अँड बॅक मोनोशॉक सस्पेन्शन, फ्रंटला आपल्याला भेटते डिस्क ब्रेक, DRL, इंडिकेटर्स आणि जसे की हे आपली फ्रंटला नंबर प्लेट। हा आहे बजाज चेतकचा डिजिटल एनालॉग। ह्याच्यात आपल्याला 3 मोड आहेत, एक रिव्हर्स आहे, न्यूट्रल आहे आणि एक ड्राईव्ह आहे। प्रत्येक साईडचा इंडिकेटर त्याच्या हाताच्या साईडला आहे, म्हणजे की राईट हँड साईडचा राईटला, लेफ्टचा लेफ्टला, अप्पर डिप्पर, हाय बीम, हॉर्न आणि हे सिलेक्शन आहे मोडसाठी। जर आपण इथे एक सिलेक्ट केलं तर इथे बघा डिस्प्ले, खाली गेलं तर ब्लूटूथ, त्याच्या खाली गेलं तर सेटिंग्स, त्याच्या खाली गेलं तर व्हेकल इन्फॉर्मेशन आणि मग परत डिस्प्ले। आणि जर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर ह्या साईडला सिलेक्टचं बटन येतं, तर सिलेक्ट केलं सिलेक्ट होतं आणि मग तिथून काय चेंजेस करायचे असतील ते आपण चेंज करू शकतो। हा आहे तो ॲनालॉग। आणि बॅक करायचं असेल तर इथे बॅकसाठी बटन दिलं आहे आपल्याला, हे बघा बॅक। तर आपण मेन स्क्रीनवर येऊन जाऊ परत। आणि हे ती गाडीची बॅटरी आहे, म्हणजे हेडलाईट आणि ह्याच्यासाठी। तर ही 14.3 वॉट पाहिजे कंपल्सरी। जर 10 वॉटच्या खाली आली तर हेडलाईटची कॅपॅसिटी कमी होईल। आणि ही आपली रेंज दाखवते इथे, टोटल हॅविंग 123 किलोमीटर्स ऑन 99% बॅटरी। हा बजाजचा 3502 वाला मॉडेल आहे। ह्याच्यात आपल्याला ही इथे कीजसाठी स्लॉट आहे। हे इथं ऑन आहे, गाडी ऑफ केल्यानंतर हा प्रेस करून जर हे आपण ओपन केलं तर आपलं बूट स्पेस ॲक्टिवेट होतं। इथं 33 लिटर्सचा बूट स्पेस आहे आणि आपल्याला इथे चार्जिंगचं सॉकेट भेटतं आणि हेल्मेट ठेवून पण खूप जागा उरते। एक फुल फेस हेल्मेट राहतो आणि आपल्याला 33 लिटर्सचा बूट स्पेस आहे। आणि इथं बाकीची इन्फॉर्मेशन जसे की टायर प्रेशर आणि बाकी सगळं, जसं का आता इथं दाखवते की साईड स्टँड डाऊन आहे, त्याशिवाय आपल्या गाडीचे मोड चेंज नाही होणार। हे आता बघा ब्रेक दाबला आहे, ड्राईव्ह दाबते नाही होणार। इथं दिलं आहे आपल्याला साईड स्टँड। आता जसं मी वरती गेला साईड स्टँड, तर आता बघा इथून तो गेला मार्क आणि आता मी मोड चेंज करू शकतो, जसं की ड्राईव्ह। आता ड्राईव्हवर गेला। आणि रिव्हर्सचा पण एक फीचर आहे, तो त्याच्यात आपल्याला कंटिन्यू बीप बीप साऊंड ऐकू येतो त्याच्यात। आता जसं की मी रिव्हर्स केलं गाडी, आता बघा कंटिन्यू बीप करत राहणार जोपर्यंत आपण रिव्हर्स करते। म्हणजे एक चांगले फीचर्स दिले ते बजाजने, की मागच्याला पण कळेल की गाडी रिव्हर्समध्ये चालली आहे। तर आता आपण ह्या गाडीची एक राईड घेतोय। स्टार्टिंगलाच आपण आणलं आहे तिला ऑफ रोड करायला थोडं। आता हे समोरून जे काका आले तिथं आपण चाललो आहे, बघू कशी जाते ही। वायब्रेशन्स मिनिमम फील होत आहेत। एक रोड आहे खराब आहे, दिसू शकतं ते। सस्पेन्शन चांगले आहेत गाडीचे। हा खूपच ऑफ रोड आले आम्ही आता।
आता जेवढी गाडी चालवली त्याच्यावरून एक कळलं आहे की गाडीचे सस्पेन्शन चांगले दिलेत खूप, आणि जे आपले गाडीची पॉवर आहे ती पण इनफ आहे की आपण कोणत्या पण रस्त्यावर चालू शकतो ती गाडी. म्हणजे असं वाटणार नाही की आपण एक EV चालवतो आहे, पेट्रोल सारखाच फील आहे. आणि एक स्पीड टेस्ट पण करू आपण मध्येच 50 ते ह्याच्यापर्यंत. तर आता आपण एक स्पीड टेस्ट करू, फुल XC देऊ आणि बघू गाडी कशी जाते. तर 3, 2, 1 आणि डबल सीट बसलो आम्ही वरतून. टर्निंगवर पण एक टेस्ट करू की गाडी टर्निंगवर लीन केली की डिसबॅलन्स तर नाही होत, कारण की हिचं सगळा वेट बॅलन्स खाली आहे. बॅटरी आपण जिथं पाय ठेवतो फुटरेस्ट तिथं हिचे बॅटरी आहेत. तर आता बघू. आता 35 और 38च्या स्पीडवरला आपण चांगली गाडीने टर्न घेतला. हिचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला इथं भेटतो, त्यामुळे गाडीचा बॅलन्स खूप चांगला आहे. आता 24-25ची स्पीड आहे. आता ॲक्सिडेंट आणि बघू किती जाते. इझी गाडी आपली जसे बाकी EV असतील तर ते कशा वबल होतात, लाईट वेट असल्यामुळे, फायबर बॉडी असल्यामुळे. हिचं तसं नाही, मेटल बॉडी असल्यामुळे वेटेड आहे ती, आणि गाडी बॅलन्स चांगली राहते त्याच्यामुळे.